नमस्कार मित्रांनो. तर 1 ऑगस्ट 2026 पासून महाराष्ट्र राज्य मार्ग महामंडळ म्हणजेच एस टी यांनी महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी तसंच अपंग व्यक्तींसाठी NCMC कार्डाची घोषणा केलेली आहे. ज्यांच्याकडे हे कार्ड नसेल त्यांना प्रवासातून ही सूट मिळणार नाही. ज्यांच्याकडे हे कार्ड आहे त्यांनाच ती सूट दिल्या जाणार आहे. तर याची अंमलबजावणी जी होणार आहे ती 1 ऑगस्ट 2026 पासून सुरू होणार आहे. आणि काहींचा गैरसमज असा आहे की 1 ऑगस्ट पर्यंत शेवटची तारीख आहे कार्ड काढण्याची. तसं नाही आहे. 1 ऑगस्ट पासून कंपल्सरी होणार आहे बसमध्ये. ST मध्ये तुम्हाला हे कंपल्सरी कार्ड होणार आहे. 1 तारखेपासून तुम्हाला तुमच्याकडे जर हे कार्ड नसेल तर तुम्हाला STच्या जे सवलती आहेत त्या तुम्हाला मिळणार नाहीत. मात्र तुम्ही नंतर पण कार्ड काढू शकता. काहींचा गैरसमज असा आहे की 1 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे कार्ड काढण्याची. तर कार्ड काढण्याची 1 ऑगस्ट 2026 शेवटची तारीख नाही. जे की ST मध्ये जे तिकीट तुम्हाला सवलतीमध्ये मिळणार आहे ते सवलती मिळवण्यासाठी तुम्हाला 1 ऑगस्ट पासून ते कार्ड दाखवणं अनिवार्य होणार आहे. तर हा बऱ्याच लोकांना गैरसमज होता. तर तुम्हाला ही गोष्ट माहिती होती का सांगा. आणि हे कुणी काढायचंय, कसं काढायचंय, कुठं काढायचंय. तर आपली जे गावातली ST डेपो आहे तिथं पण तुम्हाला एक कार्ड मिळून, त्यानंतर काही लोकांनी एजन्सी घेतलेल्या असतात त्या ठिकाणी पण तुम्हाला छोट्या छोट्या दुकानावरती पण हे काढून मिळेल. त्यासोबत 300 रुपयांचा खर्च आहे त्याच्यामध्ये आणि तुम्हाला कार्ड पण घरपोच मिळून जातं. तर या पद्धतीचं NCMC कार्ड आहे. तर ज्यांनी काढलं नसेल त्यांनी जाऊन लगेच काढून घ्या. फक्त डोक्यातला हा विषय काढून टाका की 1 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. तर ही तारीख शेवटची अशी आहे की बसमध्ये प्रवास त्या कार्डाशिवाय करता येणार नाही. शेवटी ते कार्ड काढणं चालूच राहणार आहे. तर तुम्ही कधी पण जा, कधी पण काढू शकता. माहिती आवडली असेल तर नक्कीच पेजला फॉलो करा, यूट्यूबला सबस्क्राईब करा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.